नमस्कार, मी सद्दाम सिंगुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. पत्रकारांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. 2 दिवसात कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन. संदीप काळे. पत्रकारांबाबत केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ व्हॉइस ऑफ मीडिया VOM इंटरनॅशनल फॉरमने आक्रमक भूमिका घेतली आहे. संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी राज्य सरकारला 2 दिवसांचा अल्टिमेटम देत या कालावधीत योग्य ती कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. संदीप काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पत्रकारांना धमकी देणे, त्यांचा अवमान करणे आणि त्यानंतर केवळ दिलगिरी व्यक्त करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करणे स्वीकारार्ह नाही. संबंधितांनी स्पष्टपणे सर्व पत्रकारांची लेखी व बिनशर्त माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. लोकशाही व्यवस्थेत पत्रकारांचा सन्मान राखणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी असून पत्रकारांविषयी अवमानकारक भाषा कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारांचा अपमान हा राज्यातील जनता सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. व्हॉइस ऑफ मीडिया VOM इंटरनॅशनल फॉरमने राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाकडे संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. 2 दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तक्रारी दाखल करून लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्यात येईल असे संदीप काळे यांनी सांगितले. पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करावे अशी मागणीही फोरमकडून करण्यात आली आहे. संजय दिना पाटील, तुम्ही जेव्हा पत्रकारांना धमकी दिली तेव्हा मोठ्या तोऱ्यामध्ये बोलत होते आणि आता माफी मागताना होय मी चुकलोय असं म्हणायला तुमची जीभ धजत का नाहीये? आणि तुमच्या गटाचे सगळे नेते, मंत्री, खुद्द एकनाथ शिंदे हे सुद्धा तुमची वकिली पत्र घेत आहेत. या सगळ्या माणसांना त्या संजय दिना पाटलाची वकिली घेताना लाज वाटली नाही का? हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्या सगळ्या लोकांनी लाज विसरली म्हणून आम्ही लाज विसरणार नाही. माझी सरकारला आणि पोलीस प्रशासनाला नम्र विनंती आहे की संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा. जोपर्यंत संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या आणि संजय दिना पाटील यांच्या सगळ्या पत्रकार परिषदेवर आम्ही बहिष्कार घालू. त्यांची कुठली बातमी आमच्याकडे छापली जाणार नाहीये. हा माज, ही मुजोरी तुमच्या पुरतीच मर्यादित ठेवा. महाराष्ट्रामध्ये पत्रकार यांच्यावर राग काढणं सोडून द्या. पत्रकार आपली भूमिका घेऊन आपली बाजू मांडत असतो. पत्रकार समाजाचं संवेदनशीलपण जपण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. तुमचं जे काही चुकलंय, तुम्हाला जे कोणी शिवा घालतायत, तुम्हाला जे कोणी बोलतायत, तुम्ही त्यांच्या पुढे बोला. पत्रकारांना बोलण्याची हिंमत त्याच्या पुढे करू नका. आणि सरकार, पोलिसांना माझी नम्र विनंती आहे, यानंतर अशा पाटील यांच्यासारख्या वाचाळविळामध्ये जर कोणी आढळलं तर त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करा, त्यांच्यावर कारवाई करा. जर हे केलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू. पाटील यांच्या विरोधामध्ये जर तातडीने राज्य सरकारने भूमिका घेतली नाही, पाटील यांनी लेखी स्वरूपामध्ये होय मी चुकलोय असं म्हणत माफी मागितली नाही तर व्हॉइस ऑफ मीडिया VOM इंटरनॅशनल फोरम राज्यभर आपला आक्रोश व्यक्त करेल.